नमस्कार. आज खरं तर मन खूप विषण्ण आहे. खूप वाईट वाटतंय की शेकडो वर्ष लढा देऊन लाखो लोकांचे जीव जाऊन जो न्याय आपण मिळवला आणि जे अयोध्येला राम जन्मभूमीवर एक सुंदर देऊळ बांधलं, त्या देवळात दानपेटीतून पैसे, सोनं आणि काही शिल्प चोरीला नेली आहेत. हे ऐकून खूप वाईट वाटलं. म्हणजे आपला 100 वर्षापेक्षा जास्त लढा 2 वर्षच झाली देऊळ बांधून, तेवढ्यामध्ये चोरी करून लोकांच्या तुम्ही आस्थेला तुम्ही फटका देते हो. आता कुठे लोकांना हिंदुत्व म्हणून एकत्र आलो होतो, आता कुठे लोकांना इवन परदेशातल्या लोकांना सुद्धा अगदी ते जगातलं 7वं आश्चर्य असल्यासारखे लोक त्याला भेट देत होते. नुसतं बाहेरच्या कमर्शियल लोकांना नाही, हॉटेल बिटेलला नाही, तर देवळालाही भेट देत होते ती लोक. त्यांचंही उपजीविका होत होती. देवालाही छान ह्याच्यासाठी दानपेटीत वगैरे मिळत होतं. आणि एवढ्या लोकांचा जीव, कष्ट, थोड्या लोकांनी स्वतःच्या स्वार्थापायी चोरीमारी करून आणि देवळात आपल्या ह्याच्यात म्हटलेलं आहे, कुठेही पाप केलं तर त्याला एखाद वेळेस माफी होईल, पण देवळाच्या ठिकाणी केलेली चोरी माफी लायक नसते त्याला. आणि ह्या लोकांना नक्कीच माहीत असणार. म्हणजे शेतच कुंपण खाते असं झालं ना. कुंपणच शेत खाते, उलटं बोलले मी, कुंपणच शेत खाते असं होते. आता साठी बसवली आहे सरकारने, तेव्हा खरं किती चोरीला गेलं आहे आणि काय काय चाललं आहे हे तेव्हा कळेल. अहवाल जेव्हा येईल त्यावेळेला. तर खरं येईपर्यंत खूप वावडे उडतील. 5 लाख जर चोरीला गेले असेल तर त्याचे 500 लाखही होतील. कारण आता कोणाचं तोंड आपण धरू शकत नाही आणि कोणाची त्याच्यामध्ये नावं गोवली जातील सांगताही येणार नाही. असो, पण मला खूप वाटतं की प्रत्येक ह्या देवळामध्ये हल्ली खूप VIP दर्शन वगैरेची हे झाली आहे. म्हणजे भक्तीपेक्षा पैशाची लूट चाललेली आहे. ते सगळं बंद केल्यावर देवळात गेल्यावर सगळे सारखे हे प्रत्येक देवळात करायला पाहिजे. आणि तुमचं VIP दर्शन असेल त्याचा जनरल लोकांना त्रास होणार नाही, भक्तांना त्रास होणार नाही. द्यायचं आहे तुम्हाला VIP दर्शन, ठेवायचं आहे, त्यांची वेगळी सोय करा. त्यांच्यामुळे सर्वसाधारण भाविकांना त्रास होणार नाही ह्याची पूर्ण दक्षता घेऊनच ची सोय करा. काय लोटालोटी करता, 2 मिनिटाचं पण दर्शन घेऊ देत नाही. तिरुपती वगैरे ठिकाणी जात नुसतं खेचून काढतात. पैसे देणाऱ्यांना मात्र व्यवस्थित मिळतं. इतकं दुःख होतं ना, माणूस पोट मारून काय करून यात्रेसाठी जातो. काही लोक यात्रेला पण जाता येत नाही, तर जो भाविक जातोय त्याच्याकडे पैसे देतो की माझे हे दानपेटीत पैसे टाका. आणि ह्या पैशाची चोरी करताना कसं हो. आणि हे सगळे देवळात काम करणारे, म्हणजे थोडंफार तरी शास्त्राचं ज्ञान असलेले, पण ह्यांचा लोभ काही सुटलेला नाही. कुठे घेऊन जाणार होते हे एवढे चोरलेलं, पण लोभ सुटलेला नाही यांचा. मग यांच्यापेक्षा सर्वसाधारण बाकीचे माणसं चांगली आहेत. अक्षरशः एक वेळचं पोट मारून देवाकडे पैसे पाठवतात आणि तुम्ही ते तसले चोरतात. ह्याला खरंच माफी करू नये आणि अगदी खूप ह्याच्याने तपासणी करावी. कोणालाही माफी नसावी. कोणीही असू दे, किती तो माणूस कुठलाही निघू दे, त्याला चांगली तपासणी करून शिक्षा केलीच पाहिजे. आता आधुनिक काळामध्ये दानपेटी ठेवण्यापेक्षा व्यवस्थित रिसिटा
आणि स्कॅनर अनेक ठिकाणी स्कॅनर ठेवायचे, जागोजागी स्कॅनर लावून ठेवले. आणि त्याची काळजी घ्यायची की चुकूनसुद्धा देवळात फ्रॉड स्कॅनर लावले जाणार नाहीत. नाहीतर काय होईल, आपण राम मंदिराला म्हणून दान करू आणि तिथले स्कॅनरच बदलून दुसरीकडे पैसे जातील. तर त्या बाबतीत ते व्यवस्थित व्हायला पाहिजे की स्कॅनर अशा पद्धतीचे असावेत की त्याच्यामध्ये म्हणजे घेतानाच काळजी पूर्ण घ्यावी, करताना स्कॅनर अशा पद्धतीने लावावेत की ते स्कॅनर पुन्हा म्हणजे कोणीतरी खोटा लावणार नाही. आणि अशा पद्धतीने आलेल्या पैशाचं व्यवस्थित हिशोब आणि नियोजन होते की नाही बघावं. कारण बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे, म्हणजे तमिळनाडूसारख्या ठिकाणी वगैरे पाहिलेलं आहे. तमिळनाडू सरकार देवळात आलेल्या दानातला पैसा इतर धार्मिक स्थानांना उपयोगी होईल असा केला, सरकारच्या कामासाठी उपयोग केला, असं नाही होता कामा. लोकांनी आपल्या त्या ह्याच्यासाठी केलेला, धार्मिक कामासाठी केलेला दान हा कसा काय दुसऱ्या धर्मासाठी तुम्ही वापरू शकता? नाही, तसं काही नाही करायला पाहिजे. चांगल्या म्हणजे योग्य वापरलं जातं आहे की नाही ह्याची पूर्णपणे तपासणी व्हायला पाहिजे. आणि त्याचं नियोजन आता जेव्हा राम मंदिरची चोरी मिळाली आहे ना, तर सगळ्या धार्मिक जागेमध्ये, मी फक्त हिंदूंच्या देवळात नाही सांगत, चर्चमध्ये, कारण आत्ताच केरळमध्ये 7,000 कोटींचा हेरफेर झालेला पकडला गेला. त्याच्यामध्ये सुद्धा तिथल्या फादरला वगैरे अटक झालेली आहे. तर कुठल्याच धार्मिक क्षेत्रात वक्फच्या नावावर काय चाललेलं आहे? वक्फच्या नावावर सुद्धा जमिनी बळकावणं, पैसा लुटणं हा चाललं आहे. तर देवाच्या नावावर, अल्लाच्या नावावर, जिजसच्या नावावर, कुठल्याच्याही नावावर घाबरवून ठगवू नये लोकांना, ह्याची काळजी करणारा कडेकोट नियमावली नुसती करून नाही उपयोग, त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन होते की नाही, त्याची व्यवस्थित ती नियमावली पाळली जाते की नाही ह्याचंही बघायला पाहिजे असं मला खूप. या अशा धार्मिक क्षेत्रात आता मी तुम्हाला माझाच आळंदीचा एक अनुभव सांगते. आम्ही आळंदीला गेलो होतो, तिथे ती चांगदेवांना भेटायला ज्ञानेश्वर ज्या भिंतीवरून गेले होते, ती भिंत आहे, तिथेच असे ठेवलं होतं मुक्ताईने वापरलेलं सूप म्हणून, मुक्ताईने वापरलेलं जातं वगैरे, अशा काय काय प्रकार ठेवलेले होते. आणि तिथे या भाविकांना जबरदस्तीने पैसे टाका, आणि माझ्या मैत्रिणीला तर म्हणजे मी आणि ती एकत्र होतो तर पैसे टाका नाही तर घरी जाईपर्यंत तुमची वाईट बातमी येईल, नवरा मरेल वगैरे असं बोलले. आणि तिचे नुकतेच मिस्टर गेलेले होते आणि मी तिला त्या दुःखातून बाहेर काढण्याला आम्ही त्याच्यासाठी त्या यात्रेतून चाललेलो होतो, तिला त्याच्यातून बाहेर यावं म्हणून ती तिथेच धाय मोकलून रडायला लागली. ह्या पद्धतीचं जे होतं आहे ना, हे सगळं बंद व्हायला पाहिजे. लोक प्रेमाने आस्थेने येतात. आताची तरुण पिढीला त्यामुळे मग देव वगैरेवर विश्वास बसणार नाही. खूप हल्ली या पुस्तकी ह्याच्यामुळे अध्यात्मावरचा, देवावरचा सगळ्यांचा विश्वास कमी कमी होत गेला होता. आत्ता कुठे जर आपण एकत्र येत होतो तर ह्या सगळ्या आणि एवढ्या 2च वर्षामध्ये इतक्या वाईट थराला जाऊन आपण आपल्या हिंदुत्वाला कलंक लावला आहे. त्याला जबाबदार आपण नसलो तरी आपल्यालाच त्या कलंकबट्टा लागलेला आहे. तर आता हे सरकार आहे तर हे असं आहे, म्हणजे हिंदुत्ववादी सरकार आहे असं आपण म्हणतोय तर हे असं आहे. तर जर हे हिंदुत्ववादी सरकार नसतं तर काय झालं असतं ह्याचा विचार करून, कारण काय होत होतं ते आपण वाचत आलेलो आहे. बंगालमध्ये देवळच बंद होत होती, त्या देवळांना टाळा लावला होता, बरेच देवळांचं परिवर्तन वेगवेगळ्या गोष्टीत केलं होतं. मग एक राम मंदिर हिंदुत्ववादी सरकार होतं म्हणून बांधलं गेलं, झालं, लढा झाला, आणि त्याच्याच सरकारमध्ये ही एवढी वाईट घटना घडली. खूप दुःख होतं आहे. सरकारने
अगदी वॉर फुटिंगवर म्हटल्याप्रमाणे युद्धपातळीवर ह्याच्यावर हे केलं पाहिजे, कारण लोकांच्या आस्थेला बसलेला हा फटका आहे. लोकांची आस्था पुन्हा एकत्र यावं ह्याच्यासाठी सरकारने खूप ठोस पावलं उचलली पाहिजे आणि कोणीही गुन्हेगार असू दे त्याला शिक्षाही व्हायलाच पाहिजे. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.